समेट ही देवाने देव केलेली देणगी आहे, ज्यामध्ये देव आमच्याकडून हृदय आणि आत्म्याचे बदल अपेक्षित करतो. काय आपण या देणगीचा अनुभव घेतला आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, एखादी व्यक्ती दुसऱ्यासाठी जे काही करते त्यामागे काही कारणे असतात, ज्याला आपण चांगुलपणा, प्रेम, सत्कृत्य करण्याची वृत्ती, स्वार्थी वृत्ती अशी अनेक नावे आपण देऊ शकतो. पौल आपल्या पत्रात म्हणतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आता प्रश्न असा आहे की ख्रिस्ताने आमच्यासाठी का मरावे? त्याद्वारे आम्हाला लाभ काय? प्रियांनो, गोंधळून जाऊ नका. आपण सविस्तररित्या हे जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या अध्ययनाद्वारे करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमात आम्ही रोमकरास पत्र ह्याच्या 5व्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. मी पाहिलं होतं श्रोत्यांनो, पहिल्या वचनात की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर आपली शांती आहे. पॉल ज्या शांतीविषयी ह्या ठिकाणी बोलत आहे ती शांती जागतिक शांती नाही, ज्याकरिता आज हे जग प्रयत्नात आहे. पॉल एका वेगळ्या प्रकारच्या शांतीविषयी ह्या ठिकाणी बोलतो. ह्याच शांतीच्या संदर्भात प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 27व्या वचनात म्हटले होते की मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. श्रोत्यांनो, ही शांती त्यांनाच प्राप्त होते ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आहे, जे त्याच्यामध्ये विसावलेले आहेत आणि जे त्याच्या इच्छेप्रमाणे वागतात. मला ही शांती नेहमीच अनुभवायला मिळते असे मला सांगता आले असते तर किती बरे झाले असते. मला नेहमीच ही शांती अनुभवता येत नाही, पण मला माहीत आहे की प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी ही शांती उपलब्ध आहे. पुष्कळशा विश्वासणाऱ्यांसारखी मी आहे, जे जीवनातील चढ उतारात परमेश्वरापासून दूर जातात. काही वेळा ह्या शांतीने माझे हृदय अगदी भरपूर होते आणि तो अनुभव फार अद्भुत असतो. पण श्रोत्यांनो, काही वेळा मी बऱ्याच दबावाखाली असते, तणावाखाली असते, फार थकलेली असते. तेव्हा ही शांती मला चकविते, माझ्यापासून दूर जाते. काहीही असो, पॉल मात्र ह्या ठिकाणी ह्याही वैयक्तिक शांतीविषयी बोलत नाही. मग तिसऱ्या प्रकारची एक शांती आहे, ज्याच्याविषयी पॉल फिलिप्पियरास पत्रात लिहितो. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय आणि 7वे वचन. सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडची शांती. खरे पाहता ही बुद्धी सामर्थ्या पलीकडची असल्यामुळे मला ही ती नेमकी कशा प्रकारची आहे हे माहीत नाही, आणि मला असं वाटतं की तुम्हालाही ती नक्कीच ठाऊक नसेल. प्रभू येशू ख्रिस्तामधील देवाबरोबरची शांती, ही शांती ज्यांनी ख्रिस्तावर आपला तारणारा म्हणून विश्वास ठेवला आहे, ज्यांना माहीत आहे की देव इथून पुढे कुठलाही दोष त्यांना लावणार नाही, ज्यांना हे माहीत आहे की ते आता दोषी नाहीत, अशांच्या अंतकरणात ही शांती वास करते. त्यांना माहीत असते की देव जो पूर्वी त्यांच्या विरोधात होता, आज त्यांच्या पक्षात आहे. त्यांना माहीत असते की त्यांना मिळालेले तारण हे नेहमीसाठी, सर्व काळासाठी आहे. पापांची क्षमा झाल्यामुळे आणि देवाचे आणि तुमचे संबंध पुन्हा दृढ झाल्यामुळे ही शांती मिळते. आपण पाहिले असेल श्रोत्यांनो की पॉल सारखे प्रभू येशूच्या रक्तामुळे मिळालेली शांती असा ह्या शांतीचा वारंवार उल्लेख करतो, ज्याचा अर्थ असा होतो की आमचा आत्मा आणि देव ह्यांच्यामधले सर्व काही ठीक झाले आहे. ही खरोखर अद्भुत, अगम्य अशी शांती आहे. श्रोत्यांनो,
ही शांती जर आपणाला प्राप्त झालेली नाही, तर आज आपणाजवळ प्रसंग आहे, संधी आहे की आपण ख्रिस्ताजवळ यावे, पश्चाताप करावा आणि आपल्या पापांची क्षमा प्राप्त करून घ्यावी. परमेश्वराशी समेट करून घ्यावा. देवाशी समेट करून घेण्यासाठी दुसरे काहीही करण्याची आवश्यकता नाही. अनेक लोकांना असं वाटतं की देवाशी समेट करून घेण्यासाठी खूप अश्रू ढाळावे लागतात. देवाच्या हृदयाला पाझर फुटावा म्हणून अश्रू ढाळण्याची गरज नाही. आपणाला दुसरे काही करण्याची गरज नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावला आहे. आज देवाशी समेट आमचा झालेला आहे. जेव्हा आपण तारणाचा स्वीकार करता, तेव्हा पापाच्या क्षमेतून मिळणाऱ्या शांतीचा आपण अनुभव घेता. आता दुसरा जो फायदा आहे तो आहे प्रवेश, जवळ जाण्याची मोकळीक. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. प्रवेश म्हणजे तुम्हाला आणि मला देवापर्यंत जाण्यासाठी प्रार्थनेच्याद्वारे मोकळीक, प्रवेश मिळाला आहे. कुणापाशी तरी जाऊन बोलण्याची, स्वतःविषयी, स्वतःच्या समस्यांविषयी, स्वतःच्या मित्रांविषयी, प्रियजनांविषयी जाऊन सांगण्याची मुभा असणे फार चांगले असते, होय ना श्रोत्यानो? आणि आज तर देवापाशी जो फक्त प्रार्थना ऐकतच नाही तर त्यांची उत्तरेही देतो, अशा देवापाशी जाण्याची मुभा देवाने त्याच्या लेकरांना दिलेली आहे. पण त्याचा अर्थ तुमच्या प्रार्थनेला जशी उत्तरे तुम्हाला हवी असतात तशीच उत्तरे तो देतो असे मुळीच नाही. पण तो आमच्या प्रार्थना ऐकतो. एखाद्या चांगल्या स्वर्गीय पित्यासारखे तो कधीकधी आमच्या प्रार्थनांना नाही म्हणून सुद्धा उत्तर देतो. तो त्याच्या बुद्धिमत्ताप्रमाणे उत्तर देतो, आपल्या इच्छेप्रमाणे नव्हे. आपण पाहिले असेल की ह्या कृपेत विश्वासाच्याद्वारे आपल्याला प्रवेश आहे, जेथे सध्या आपण उभे आहोत. तिसरा जो फायदा आहे तो आशा. वचन सांगतं, देवाच्या गौरवाच्या आशेमध्ये आनंदी असा. जी आशा इथे सांगण्यात आली आहे ती आशा म्हणजे वचन जी आशा देते ती आशा होय. पॉल तीता नावाच्या एका तरुण व्यक्तीला म्हणाला होता, तीताला पत्र 2 अध्याय आणि 13व्या वचनात, धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त, त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहात. आपला खूप छळ होईल ह्या विचाराकडे खूप आशेने काही पाहता येत नाही. मी तर तो विचार करू शकत नाही, कारण तो विचार आशा नव्हे तर भीती निर्माण करणारा आहे. प्रभू येशू येईल, ह्या जगातून आपल्या मंडळीला घेऊन जाईल, हा विचार मात्र खूप सुंदर आणि गौरवी आशा देणारा आहे. आणि ही आशा तो येईल तेव्हा पूर्ण होईल. देवाच्या लेकरांना ही आशा आहे. देवाच्या लेकरांना माहीत असते की सर्व गोष्टी मिळून त्यांच्या कल्याणासाठीच त्या होणार आहेत. ह्यांना हेही माहीत असते की देवाच्या प्रीतीपासून त्यांना कोणीही विभक्त करू शकत नाही. ही आशा, त्याच्या मंडळीची धन्य आशा फार अद्भुत आहे. नंतर चौथा जो फायदा आहे तो आहे संकटात विजय. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपण संकटात आनंद करावा, कारण आपल्याला माहीत आहे की संकटामुळे धीर उत्पन्न होतो. धीर काही असाच आपोआप निर्माण होत नाही. वचन सांगतं की धीराने शील आणि शीलामुळे आशा उत्पन्न होते. जे 3 शब्द इथे संकटाशी संबंधित दाखविलेले आहेत ते अगदी मजेदार आहेत. पहिला शब्द आहे आनंद, दुसरा आशा आणि तिसरा धीर. हे ते शब्द आहे श्रोत्यानो. जरी ह्या गोष्टी आत्म्याचे फळ आहेत तरी देवाला ह्या गोष्टी आपल्याला शिकवाव्या लागतात. म्हणजेच काय की एखाद्या विश्वासणाऱ्याच्या जीवनातून उत्तम काही निघावयाचे असेल तर देवाला त्यावर परिश्रम करावे लागतात. विश्वासणाऱ्यांच्या जीवनातून देवासाठी फळ उत्पन्न करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या विश्वासणाऱ्यांच्या फांद्या देवाने साफसूफ करणे. जग हे वेगळ्या प्रकारे करते. आपण जर एखाद्या छान आरामशीर परिस्थितीत असाल, आपल्याला काही समस्या नसतील, मग आपण छान मजा कराल, मग धीर धरण्यासाठी तुम्हाला सोपे जाईल आणि जसे पुढे जाल तशी तशी तुम्हाला थोडी आशाही वाटू लागेल. परंतु देवाच्या मुलांच्या जीवनात असे होत नाही. वास्तविक समस्या येतात तेव्हा ही फळे आपल्या जीवनात निर्माण होतात. नंतर 5वा जो फायदा आहे तो आहे देवाची प्रीती. आम्ही हे वचन वाचलेले आहे, 5वं वचन.
आपल्या अंतकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे ह्याचा अर्थ आपली देवावरची प्रीती नसून देवाची आपल्यावरील प्रीती असा आहे. आणि ही प्रीती आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे वास्तव्यात प्रगट होते. 6वा जो फायदा आहे तो आहे पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याच्या सेवेचा उल्लेख करणारा ह्या पत्रातला हा पहिलाच भाग आहे. आता मिळणाऱ्या फायद्यांच्या यादीत त्याचा फक्त संदर्भ येथे येतो. पवित्र आत्म्याच्या सेवेविषयी रोमकरास पत्र 12व्या अध्यायामध्ये ह्याचा उल्लेख 20 वेळा करण्यात आला आहे. त्याविषयी आपण पाहू. इथे फक्त एवढेच म्हटले आहे की पवित्र आत्मा सर्व विश्वासणाऱ्यांना फक्त काही विशिष्ट नव्हे तर सर्व विश्वासणाऱ्यांना देण्यात आला आहे. करिंथकरास पहिले पत्र 6वा अध्याय आणि 19व्या वचनात देखील पौल लिहितो, तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. वास्तविक करिंथमधील मंडळीतील विश्वासणारे खूपच दैहिक होते. म्हणूनच कदाचित पौल त्यांना ख्रिस्तातले लेकरे असे संबोधतो. तरीही पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये वास करीत होता. किती अद्भुत आहे हे! मला आनंद वाटतो श्रोत्यानो की जेव्हा मी ख्रिस्तात आले तेव्हा देव तारणात देव करीत असलेल्या सर्व गोष्टी त्याने मला दिल्यात. आणि पवित्र आत्माच आपल्या अंतकरणातील देवाच्या प्रीतीला म्हणजे देवाच्या आपल्यावरील प्रीतीचे वास्तवात रूपांतर करतो. आज आपण देव आपल्यावर प्रीती करतो ह्याविषयी नेहमी जागरूक असायला हवे. आज कितीतरी लोकांना ह्या गोष्टीची खात्री करून घेण्याची आवश्यकता आहे. पवित्र आत्माच ही गोष्ट करू शकतो. देवाचे आपल्यावरील प्रेम पवित्र आत्म्याच्याद्वारे वास्तवात खऱ्या अर्थाने प्रगट होते. आता पौल त्या प्रीतीचे स्पष्टीकरण कसे करतो ते पहा. 6वं वचन वाचते. 5वा अध्याय 6वं वचन. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. ख्रिस्त अभक्तांसाठी मरण पावला, चांगल्या लोकांसाठी नव्हे, जे त्याचे शत्रू होते, जे त्याचा द्वेष करीत होते, ज्यांनी त्याला क्रुसावर चढवले, त्या सर्वांकरिता तो मरण पावला. त्याने त्या वधस्तंभावर प्रार्थना केली की हे पित्या, ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यांना कळत नाही. आणि श्रोत्यानो, तुमची आणि माझी गणती अभक्तांमध्ये आहे. आम्हाला माहीत आहे की देव प्रीती आहे, पण तो प्रीतीपेक्षाही अधिक आहे. तो पवित्र आहे, तो नीतिमान आहे. देव स्वर्गाचे मागचे दार उघडून अंधारात पाप्यांना स्वर्गात प्रवेश देऊ शकत नाही, आणि स्वर्गाचे गण उतरवून पाप्यांना तो आत प्रवेश देऊ शकत नाही. जर त्याने तसे केले तर एखाद्या गुन्हेगाराला सोडून देणाऱ्या भ्रष्टाचारी न्यायाधीशासारखा देव ठरेल. त्या पापांच्या दोषांसाठी देवाने काहीतरी करायला हवे ना. न्याय झालाच पाहिजे. परंतु देव तर आपल्यावर प्रीती करतो. तुम्ही कोणी असा किंवा कसेही असा, देव तुमच्यावर प्रीती करतो श्रोत्यानो. पण प्रीतीमुळे तो आम्हाला स्वर्गात प्रवेश देऊ शकत नाही. तो एक उत्तम न्यायाधीश आहे, म्हणून न्याय करणे हे त्याला अवश्य आहे. त्याकरिताच त्याने उपाय केला, तो म्हणजे त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला ह्या जगात पाठवले, जेणेकरून जे त्याच्यावर विश्वास ठेवतील त्यांचे तारण व्हावे.
इफिस्करास पत्र 2 अध्याय 8 वचन सांगतं, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. देव कृपेने आपले तारण करतो, प्रीतीने नव्हे. देवाने जगावर प्रीती केली आहे आणि म्हणूनच त्याने इतका भयंकर मोठा असा त्याग केलेला आहे. 7 वचन सांगतं, नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. आपणासाठी प्राण देईल असे कोणी आपणाला माहीत आहे काय? जे तुमच्यासाठी मरायला तयार होतील अशा व्यक्तींची नावे आपल्या एका हाताच्या बोटावर मोजा. आणि एक बोट जी व्यक्ती तुमच्यावर इतके प्रेम करते की ती मरायलाही तयार होईल अशा व्यक्तीसाठी ठेवा. खरेच असे एक नाव नक्कीच आहे, कारण स्वतःच्या पुत्राला मरायला पाठविण्या इतपत प्रेम देव तुमच्यावर आणि माझ्यावर करतोच. 8 वचन सांगतं, परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. तो तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावला. त्याच गोष्टीत देवाने स्वतःचे प्रेम प्रगट केले. प्रेमाच्याद्वारे परमेश्वर आमचे तारण करीत नाही. तो कृपेने किंवा कृपेच्याद्वारे आपले तारण करतो, कारण ख्रिस्ताच्या मरणामुळे पापाचा दोष काढला गेला आहे आणि आज तो आपले बाहू पसरून आमचे तारण करण्याकरिता तयार आहे. 7वा जो फायदा आहे तो आहे क्रोधापासून मुक्ती, क्रोधापासून सुटका. 9 वचन, तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. श्रोत्यानो, ज्या क्रोधाचा इथे उल्लेख आहे त्याच क्रोधाविषयी संदेश त्यांनीही सांगितले होते. सपन्याचे पुस्तक 1 अध्याय आणि 15 वचन सांगतं, हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे, अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे. श्रोत्यानो, क्रोधाचा महान दिवस कोणता? प्रभू येशूने ज्याला महान संकटाचा दिवस म्हटले आहे तोच हा क्रोधाचा दिवस होय. आणि पॉल विश्वासणाऱ्यांना सांगतो की आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. आपण पापाच्या दंडापासून वाचविण्यात आलो आहोत. आज तो सतत आपल्याला पापाच्या सामर्थ्यापासून, पापाच्या पाशातून सोडवित आहे आणि तो पापाच्या सानिध्यापासून भविष्यात आपल्याला सोडवणार आहे. म्हणजेच प्रत्येक विश्वासणारा पृथ्वी सोडून अंतराळात घेतला जाईल. आपण खूप चांगले आणि लायक आहोत म्हणून नव्हे, तर देवाच्या कृपेने आपले तारण झाले आहे, त्यामुळे आपण त्याच्या क्रोधापासून वाचविले जाऊ. श्रोत्यानो, आम्ही कृपेने तारल्या गेलो आहोत. ज्यांनी अजूनही ह्या कृपेचा अनुभव घेतलेला नाही, तारणाचा अनुभव घेतलेला नाही, त्यांच्याकरिता संधी आहे. 10 वचन, कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. आपल्याला तारण्यासाठीच तो इथे पृथ्वीवर मेला, पण आता आपले तारण राखून ठेवण्यासाठी तो वर स्वर्गामध्ये जगत आहे. 8वा जो फायदा आहे तो आहे आनंद. 11 वचन, इतकेच केवळ नव्हे, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठाई अभिमान बाळगतो. देवाच्या ठाईच आपण आनंदी आहोत. पवित्र शास्त्रातले हे अतिशय उत्तम आणि अद्भुत असे विधान आहे. म्हणजेच तुम्ही कोणीही असा, कसेही असा, तुमची कुठलीही समस्या असो, तुम्ही देवाच्या ठाई प्रभूमध्ये आनंदी राहू शकता. नुसती कल्पना करा, तो जिवंत आहे आणि तो जो आहे तो आहे ह्या गोष्टीमध्ये आपण आनंद करू शकतो. त्याने आपल्याला तारण देऊ केले आहे आणि आपल्यासारख्या पाप्यांना तो तारायला तयार आहे. एक दिवस आपल्याला त्याच्या सानिध्यात आणायला तो तयार आहे. ह्या गोष्टीत आम्ही आनंद करावा. त्याच्या आपल्यावरील प्रीतीमुळे त्याने आमच्यासाठी तारणाची योजना बनवली आहे. आपल्याला आनंदी करण्यासाठी हे पुरेसे नाही काय श्रोत्यानो? देवाच्या लेकराच्या अंतःकरणात आनंद असलाच पाहिजे. आता आपण संतांचे पवित्रीकरण पाहणार आहोत. पाप्यांचे तारण कसे होते ते आपण पाहिले, परंतु संतांचे पवित्रीकरण कसे होते ते आपण पाहूया. तारणाच्या प्रक्रियेत देव आपल्याला नीतिमान ठरवितो, परंतु आपल्याला नीतिमान ठरविण्यापेक्षाही आपल्याला अधिक काहीतरी देव देऊ इच्छितो. दोषमुक्तीमुळे मनुष्य नीतिमान होतो असे नाही. म्हणजेच देवाच्या न्यायसनासमोर त्याच्या कोठडीतील पाप्याला दोषमुक्त ठरविण्यात आले आहे, पण
त्या पाप्याचे अंतकरण मात्र अजून बदललेले नाही. माझ्या प्रिय श्रोत्यानो, देव पाप्याला त्याच्या पापातच ठेवणार आहे असे आपणाला वाटत असेल तर आपण चुकत आहात. पवित्रीकरणात परमेश्वराने आम्हाला नीतिमान घोषित केले आहे, परंतु फक्त नीतिमान घोषित करण्यापेक्षाही काही अधिक तो आम्हाला बनवू इच्छितो. निर्दोष ठरविल्याने कुठलीही व्यक्ती नीतिमान बनत नाही. आपण जसे असावे तसे परमेश्वर आम्हाला बनवू इच्छितो. म्हणून देवाच्या तारणाच्या योजनेत तो पाप्याला केवळ नीतिमान जाहीर करीत नाही, तर त्या पाप्याला नीतिमान बनवू इच्छितो. दुसऱ्या शब्दात, पाप्यांनी कृपेत वाढावे आणि देवासाठी पवित्र व्हावे. म्हणून देव मार्ग दाखवतो. ह्या अध्यायाचा उरलेला भाग पवित्रीकरणाची शक्ती ह्या नावाचा आहे. मात्र ही गोष्ट समजण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी आम्हाला कठीण जाईल हे मी आपणाला सांगू इच्छिते. आदाम आणि ख्रिस्त ह्यांचे संघटित पुढारीपण ह्या ठिकाणी आम्हाला आढळते. आता आपण आदामाचे पुढारीपण पाहणार आहोत. 12वे वचन सांगतं, एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. ह्या वचनाचा अर्थ अधिक स्पष्ट व्हावा म्हणून माझे स्वतःचे भाषांतर ऐका. ह्या कारणाने, कुठल्या कारणाने? तर एका मुक्तिदात्याच्या द्वारे सर्वांच्या तारणाच्या योजनेच्या कारणाने. जसे एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मृत्यूही शिरला, असा मृत्यू जो सर्व मानवावर पसरला, कारण खरे पाहता सर्वांनी पाप केले आहे. आता आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ज्या पापाविषयी आम्ही ह्या ठिकाणी बोलत आहोत ते पाप म्हणजे आदामाचे पाप. आदामाचे प्रथम पाप असा अर्थ अभिप्रेत आहे. त्याचे दुसरे किंवा तिसरे किंवा चौथे नव्हे, तर एदेन बागेतले अवज्ञेचे जे पहिले पाप होते ते ह्या ठिकाणी अभिप्रेत आहे. आता ही गोष्ट मला आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे नेते. पूर्वीच म्हटल्याप्रमाणे तुम्ही आणि मी पापी आहोत. आपण 4 प्रकारे पापी आहोत. पहिली गोष्ट, आपण पापी कृत्य करत असल्यामुळे आम्ही पापी आहोत. दुसरे, आपण स्वभावतः पापी आहोत. आपण पाप केल्यामुळे पापी आहोत असे नाही, तर आपला स्वभाव तसा असल्यामुळे आपण पाप करतो. तिसरी गोष्ट, आपण पापाच्या परिस्थितीत आहोत. संपूर्ण मानव कुटुंबाला देवाने पापी जाहीर केले आहे. चौथी गोष्ट, शेवटी पाप आपल्या अंगी लावण्यात आल्यामुळे तुम्ही आणि मी पापी आहोत. म्हणजेच काय, तर आदामाने संपूर्ण मानवजातीच्या वतीने कृती केली, कारण तो मानव कुळाचा मुख्य होता, पुढारी होता. आदामाच्या संयुक्त पुढारीपणाच्या आधारावरच आता देव ख्रिस्ताच्या संयुक्त पुढारीपणाद्वारे ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांचे तारण करू शकतो. ह्यालाच ईश्वर विज्ञान तज्ज्ञ संयुक्त पुढारीपण हे नाव देतात. आदम आणि ख्रिस्त मानव कुळाचे प्रतिनिधी आहेत. आदाम हा मानवी कुळाचा दैहिक पुढारी आहे आणि खरे सांगायचे म्हणजे मी ह्या विधानाशी सहमत आहे. आदाम मानवी कुळाचा मुख्य आहे, म्हणजे हेच पौल येथे म्हणत आहे. तो स्वाभाविक पुढारी, दैहिक पुढारी आहे आणि ज्याच्या अवज्ञेच्या एका कृतीमुळे त्याने त्याच्या संततीला पापात लोटले. आदामाच्या पापामुळे आपणा सर्वांना पापी बनविण्यात आले आहे. सर्वप्रथम ह्या गोष्टीचा काय अर्थ नाही हे पाहूया. हे ह्या सत्याला प्रगट करीत नाही की आदामाकडून पापी स्वभाव वारसा म्हणून आम्हाला मिळाला आहे. हे सत्य आहे की मला पापी स्वभाव माझ्या वडिलांकडून मिळाला, त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. असे करीत करीत शेवटपर्यंत हे खरे आहे. आणखी हा स्वभाव मी माझ्या मुलाला दिला आहे. श्रोत्यानो, जेव्हा एखादे मूल लहान असते तेव्हा आम्हाला ह्याविषयी संशय सुद्धा वाटत नाही, परंतु जसे जसे ते मूल वाढू लागते तसतसे ते मानवजातीच्या दुष्टतेची लक्षणे दाखवू लागते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वचनात सर्वांनी पाप केले आहे असे म्हटले असले तरी आपण त्या पापी कृत्यामुळे दोषी आहोत असे नाही. आपण दोषी आहोत हे पक्के आहे, परंतु त्या विशिष्ट गोष्टीविषयी हे वचन बोलत नाही. आता हे वचन नेमके काय सांगते किंवा या वचनाचा अर्थ नेमका काय आहे ते आपण पाहणार आहोत आणि पुढच्या कार्यक्रमात ह्यावर आपण विचार करणार आहोत. श्रोत्यानो, मला खात्री आहे की आजच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.
आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण पाहिले की आम्ही 4 प्रकारे पापी आहोत, परंतु आमचा समेट देवाशी होणे आवश्यक आहे. कारण जेव्हा ख्रिस्ताद्वारे आमचा समेट देवाबरोबर होतो, तेव्हा आम्हाला देवाने देऊ केलेली शांती मिळते. आम्ही देवाच्या कृपेत येतो. येशूच्या रक्ताच्या द्वारे नीतिमान ठरविले जाऊन देवाच्या क्रोधापासून आमचे तारण होते. प्रियानो, आजच्या या भ्रष्ट आणि पापमय जगात राहत असताना आम्हाला पापातून बाहेर पडणे आवश्यक आहे. पौलाच्या द्वारे आज आपल्याला मार्गदर्शन मिळाले आहे, परंतु आपला निर्णय काय आहे? आपण आत्मपरीक्षण कराल काय? आपण प्रार्थना करू. समिटाची देणगी देणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देव बापा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. होय प्रभूजी, या जगामध्ये राहत असताना, या जगातील सर्व गोष्टींमध्ये आम्ही गुरफटलेलो असताना, होय प्रभूजी, आम्ही पापामध्ये आहोत. परंतु प्रभू परमेश्वर देवबापा, जरी आम्ही पापी आहोत तरी देखील तू आमच्याशी समेट केलेला आहेस. तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त देण्याच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे, आम्हाला खंडून घेण्याच्या द्वारे, होय प्रभूजी, आम्ही तुला धन्यवाद देतो बापा. अशा रीतीनं प्रभूजी तू आमचा समेट केलेला आहे तुझ्याबरोबर. प्रभूजी, ह्याची जाणीव आम्हा प्रत्येकाला व्हावी आणि प्रभूजी आमच्या जीवनामध्ये आमचं आचरण योग्य असावं आणि आम्ही परिपूर्णतेने तुझ्यावरती विसंबून असावं, म्हणून प्रभूजी आम्ही तुझ्याकडं सहाय्य मागतो. आमच्यामधील प्रत्येक उणपण, अशक्तपण तू दूर कर आणि बापा तुझ्या कृपेनं आम्हाला भरून टाक. आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये श्रम करा आणि ख्रिस्ताच्या पसंतीस उतरा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.